नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी अत्रि मुळे तुमचं स्वागत करतो. तर आजचा व्हिडिओ आपल्या बॉडीमधील एक इम्पॉर्टंट गोष्टीच्या सेफ्टीबद्दल असणार आहे. ते म्हणजे आपलं डोकं. तर आपल्या बॉडीमध्ये जे पण फंक्शन होतं ते आपल्या मेंदूपासून होतं. तर त्याची सेफ्टी खूप इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामुळे आपण हेल्मेट वापरायला पाहिजे. तर बरेचशी लोक फाईनपासून वाचायसाठी किंवा फक्त रूल आहे म्हणून हेल्मेट घालतात, पण तसं आपण नाही करायला पाहिजे. हेडला इंजरी व्हायचे जे चान्सेस असतात ते हेल्मेट वापरल्यामुळे 69% कमी होतात आणि डेथचे जे चान्सेस असतात ते 42% कमी होतात. त्यामुळे हेल्मेट हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. पहिले आपण बघूया की हेल्मेटचे किती प्रकार असतात. तर मोस्टली इंडियामध्ये 5 प्रकारचे हेल्मेट वापरले जातात. ते म्हणजे हाफ फेस हेल्मेट, फुल फेस हेल्मेट, मॉड्युलर, ओपन फेस आणि ऑफ रोड. तर माझ्याकडे आता सध्या 3 प्रकारचे हेल्मेट आहेत. तर पहिले तर आपण बघू शकता हाफ फेस हेल्मेट. तर हा मला रॉयल एनफील्ड सोबत फ्री मिळाला आहे. तर आपण बघू शकतो की ह्याचा वायझर पण हाफच आहे. ह्याच्यामध्ये फुल वायझर इथपर्यंत वायझर असलेले पण हेल्मेट्स येतात, पण तरी पण त्याच्यामध्ये एवढी सेफ्टी नसते. आता हा आपण बघू शकता, हा आपण वायझर वर केल्यावर एवढा आपला समोरचा जो पार्ट आहे चीनचा तो अनप्रोटेक्टेड असतो. त्याच्यामुळे हा हेल्मेट एवढा सेफ नाही मानला जात. सेकंड हेल्मेट आहे फुल फेस हेल्मेट. हा सगळ्यात सेफ मानला जातो याच्यामध्ये, कारण तुम्ही बघू शकता पूर्ण आपलं चीनपासून मागच्या बाजूपर्यंत सगळं कव्हर होतं. तर हा सगळ्यात सेफेस्ट हेल्मेट मानला जातो. आणि अजून तिसऱ्या प्रकारचा माझ्याकडे जो हेल्मेट आहे तो म्हणजे मॉड्युलर. तर हा आपण बघू शकता आता फुल फेस हेल्मेट वाटतोय. तर याला आपण हे फक्त बटन दाबल्यावर हा हाफ फेस झाला. तर हा मोस्टली जे लोक लॉंग राईड्स करतात त्यांच्यासाठी असतो. तर लॉंग राईड्समध्ये मोस्टली आपल्याला सगळे जे वेदर असतात त्याच्यामधून जायला लागतं. भलेही आपण थंडीमध्ये गेलं तरी दिवसाचं किंवा रात्रीचं टेम्परेचर खूप चेंज होतं. त्याच्यामुळे हेल्मेटमध्ये आपल्याला सफोकेशन होतं आणि जेव्हा सफोकेशन होईल त्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण हेल्मेट ओपन करतो तेव्हा व्हेंटिलेशनसाठी खूप चांगला राहतो हा हेल्मेट. पण याच्यामध्ये थोडीशी सेफ्टी कॉम्प्रोमाइज होते, कारण तरी पण सगळ्यात सेफेस्टमध्ये टॉपवर फुल फेस हेल्मेटच मानला जातो. पण मला पर्सनली मॉड्युलर हेल्मेट चांगला वाटतो आणि हा हेल्मेट पण फुल फेसच आहे. तर माझ्याकडे हे 4 हेल्मेट आहेत. 3 प्रकारचे हेल्मेट माझ्याकडे आहेत. ऑफ रोडमध्ये पण बऱ्याच टाईपचे हेल्मेट्स येतात. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ते गॉगल्स असतात आणि वायझरवाले ते वेगवेगळे असतात. त्या हेल्मेटमध्ये पण खूप सारे टेक्निकॅलिटी असतात. तर त्याकडे मी सध्या एवढ्या डिटेलमध्ये नाही जात. आणि अजून एक असतो ओपन फेस हेल्मेट, जो तुम्ही एकदम स्टार्टिंगला जेव्हा हेल्मेटवर एवढे रिसर्च झाले नव्हते तेव्हा हॅट सारखे जे हेल्मेट होते त्याला आपण ओपन फेस हेल्मेट बोलतो. तर ते मोस्टली सिटी राईडसाठी असतात. तिथेच ते वापरले ते ठीक असतात, फाईनपासून वाचायसाठी वगैरे. तर ते हेल्मेट मी तर रेकमेंड नाही करणार. आता आपण येऊया सेकंड पॉईंटकडे. तर सेकंड पॉईंट आहे याचा, आपण आपली हेल्मेटची साईज कशी सिलेक्ट करायची. तर सगळ्यांच्या घरी मेजर टेप असते. तर आपलं हे डोकं आहे, याच्यामध्ये मोठा पार्ट आहे. आता तुम्ही बघू शकता वर गेल्यावर डोकं थोडं आपलं छोटं होतं. तर सगळ्यात जो मोठा पार्ट आहे आपल्या डोक्याचा तिकडे आपण मेजर टेपनी सिम्पली 1 सेंटीमीटर आपले मोजायचे आणि मी तुम्हाला स्क्रीनवर सायझेस देईल. त्या हिशोबाने तुमचे सेंटीमीटर कुठल्या साईजमध्ये फिट बसतात त्या हिशोबाने आपण हेल्मेट सिलेक्ट करू शकतो. ते तुम्हाला गुगलवर पण मिळून जातील किंवा तुम्ही ऑनलाईन जर घेता हेल्मेट तर तिकडे पण तुम्हाला त्याचा चार्ट मिळेल. तर मी तुम्हाला पर्सनली एक ॲडवाईस देईल की जेव्हा पण आपण हेल्मेट घ्यायला जाल तेव्हा हेल्मेट ऑफलाईन स्टोअर्समधूनच जाऊन घ्या, कारण प्रत्येक कंपनीचे सायझेस वगैरे थोडेफार डिफर करतात, कारण पॅडिंगमुळे त्याच्या शेलमुळे. तर आपण घालून बघून सिलेक्ट केलेलं हेल्मेट खूप बेटर राहतं. तर ऑनलाईन पण तसं आपण साईजच्या हिशोबाने मागवू शकतो, पण जर साईजचा थोडाफार त्याच्यामध्ये इश्यू होऊ शकतो. तर तुम्हाला आता मी एक हेल्मेट घालून दाखवतो जो मला एकदम परफेक्ट होतो. तर हा आता मी हेल्मेट घातला. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता माझे गाल आणि पॅडिंग बरोबर चिटकून यायला. याच्यामध्ये माझं एकदम पण गाल दबले नाही जात आहे किंवा याच्यामध्ये गॅप पण जास्त नाही आहे. तर हा हेल्मेट मला परफेक्ट होतो. तर ही एल साईज आहे. माझे 4ही पण हेल्मेट एल साईजचे, ते मला 4ही पण बरोबर होतात. भले वेगवेगळ्या कंपनीचे असले, तुम्ही कोणत्याही हेल्मेट घ्या त्याच्यामध्ये जी पॅडिंग असते ती कालांतराने जसं आपण वापरत जाऊ तशी ती लूज होत जाते आणि ती छोटी होत जाते. तर थोडा आपल्याला टाईम नंतर तो लूज होतच जातो. तर हेल्मेटची जी लाईफ असते ती मोस्टली 5 वर्षापर्यंतच असते. तुम्ही कितीही महागातला घ्या, 50,000 60,000चा जरी हेल्मेट घेतला तरी ते आपण सगळ्या वेदरमध्ये वापरतो. त्याच्यामुळे त्याची जी शेल असते ती हळूहळू वीक होत जाते. तर सगळ्या कंपन्या तेच बोलतात की 5 वर्षापेक्षा जास्त
आपण हेल्मेट वापरायचा नसतो। आता आपण बोलूया सेफ्टी स्टँडर्ड्सकडे। तर हेल्मेटमध्ये इंडियामध्ये आपल्याला जे मिळतात त्याच्यामध्ये मेजरली 4 प्रकारचे आपल्याला सेफ्टी सर्टिफिकेशन आपल्याला बघायला मिळतात। त्याच्यामध्ये पहिले तर आहे डॉट, म्हणजे डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्टेशन, हे US मध्ये कंपल्सरी आहे। तर सेकंड आहे ECE, म्हणजे इकॉनॉमिक सर्टिफिकेशन ऑफ युरोप, तर हे युरोपचं सर्टिफिकेशन आहे। हे डॉट पेक्षा थोडं स्ट्रिक्टली हेल्मेटवर टेस्टिंग करतात। थर्ड जे आहे ते आहे स्नेल, ते एक इंडिपेंडंट आहे, ते कुठल्या कंट्रीचं नाही आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला डॉट आणि ECE पेक्षा थोडं हायर स्टँडर्ड्स आणि हायर क्वालिटीमध्ये चेक करून मिळतात। आणि चौथा आहे ISI। इंडियामध्ये तुम्हाला कोणताही हेल्मेट सेल करायचा असेल तर त्याला तुम्हाला ISI सेफ्टी रेटिंग्स गरजेचे असतात। त्याच्यामध्ये ते एवढा स्ट्रिक्टली नाही चेक करत जेन्युइनली सांगायला गेलं तर हा जो हेल्मेट मी ठेवलाय हा एकदम एंट्री लेवलचा हेल्मेट आहे। तर याच्यामध्ये एवढी सेफ्टी नाही आहे। आता हे बघू शकता तुम्ही, इकडे लिहिलंय ISI सर्टिफाईड। तर हा हेल्मेट फक्त ISI सर्टिफाईड आहे, याच्यामध्ये एवढी सेफ्टी नाही। भलेही फुल फेस जरी असला तरी हा SMK पेक्षा थोडा कमी सेफ्टीमध्ये। तर हा SMK जो हेल्मेट आहे हा ECE सर्टिफाईड आहे, तुम्हाला दाखवतो। ECE आणि ISI हा मला इंडियामध्ये घेतला, यांना इंडियामध्ये विकायचं म्हणून ISI सर्टिफाईड पण यांना करायला लागणार। तर इकडे तुम्ही बघू शकता ECE लिहिलंय आणि ISI लिहिलंय। तर हे याच्यामध्ये दोन्ही सेफ्टी आहेत। आणि हा एक्झॉरचा जो हेल्मेट आहे याला मी पेंट केलं, याच्यामुळे याच्या वरचे जे सर्टिफिकेशन लिहिलेलं ते गेलंय सगळं निघून। तर हा हेल्मेट पण ISI आणि डॉट या 2 सर्टिफिकेशनमुळे याची सेफ्टी आहे। तर आता माझ्याकडे तुम्ही बघायला जाल तर सध्या SMKचा हेल्मेट आहे गलविंग, तो सगळ्यात सेफ आहे कारण त्याला ECE सर्टिफाईड आहे। तर असे तुम्ही ECE किंवा स्नेल हे सगळ्यात जास्त सेफ्टी रेटिंग्स वाले त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता। तर आता आपण बोलूया याच्या वायझरकडे। तर तुम्ही बघू शकता ह्याचा जो वायझर आहे थंडरचा, हा प्लेन वायझर आहे, याच्यामध्ये आपल्याला पिनलॉक नाही मिळत। या हेल्मेटला बघा इकडे आपल्याला पिनलॉक लिहिलेलं दिसतंय आणि हा जो पार्ट आहे हा पिनलॉक बोलतात याला। हा एक सेकंड वायझर असतो आतल्या बाजूला। तर ह्याचा बेनिफिट काय असतो, जेव्हा आपण फॉगमध्ये राईड करतो किंवा पावसाळ्यात राईड करतो, आपण पूर्ण वायझर बंद करून असेल तर आपल्या नाकातून जो श्वास सोडतो आपण त्याच्यानी पूर्ण वायझर आपला फॉग होतो। तर तो फॉग या पिनलॉकचा जो पार्ट आहे तो नाही होत। त्याच्यामुळे हे वायझर पण खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला पावसाळ्यात राईड करताना, किंवा आपण थंडीमध्ये जरी गेलो तरी पण तो फॉग आपल्या डोळ्यासमोर येतो आणि त्याच्यामुळे आपली विजिबिलिटी कमी होते। तर पिनलॉक असणं पण खूप इम्पॉर्टंट आहे। तर या अशा 3-4 गोष्टी आहेत इम्पॉर्टंट ज्या आपण हेल्मेट घेताना बघायला पाहिजे। तर तुम्हाला एकदम लॉंग रूटसाठी जर हेल्मेट सिलेक्ट करायचे असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडे मी की पॉईंट सांगेल आता। तर पहिली गोष्ट, तुम्ही वायझरमध्ये अँटी स्क्रॅच वायझर येतो, अँटी फॉग वायझर येतो। अँटी फॉग तर तुम्हाला आता दाखवलं, याला अँटी फॉग बोलतात। आणि अजून एक UV प्रोटेक्शनवाला येतो। तर या 3 गोष्टी तुम्ही जर एकदमच तुम्हाला प्रोफेशनल जायचं असेल तर या 3 गोष्टीवाला तुम्ही वायझर सिलेक्ट करू शकता। सेकंड की पॉईंट आहे आपला व्हेंटिलेशन। तर तुम्हाला जर मोटो ब्लॉगिंग करायची नसेल, कारण मोटो ब्लॉगिंगला कसं असतं आपला हेल्मेटमध्ये माईक असतो आणि त्याच्यामध्ये जास्त विंड नॉईज जाऊन चालत नाही। मोटो ब्लॉगिंग करत नसाल तर जास्तीत जास्त व्हेंटिलेशन ज्या हेल्मेटमध्ये तो हेल्मेट तुम्ही बघू शकता। 5वा पॉईंट आहे त्याचा वेट। तर जेवढं हलका हेल्मेट तुम्ही सिलेक्ट कराल तेवढं तुम्हाला लॉंग राईडसाठी जास्त बेनिफिशियल ठरेल, कारण हेल्मेटचं जे वजन असतं त्याच्यामुळे नेकवर आपल्याला प्रेशर येतं। तर तुम्ही 2-3 तास कंटिन्यू घातल्यानंतर नेकवर तुम्हाला पेन व्हायला स्टार्ट होऊ शकतं। तुम्ही जेवढा लाईट वेट हेल्मेट बघाल तेवढं बेनिफिशियल ठरेल। प्रत्येक हेल्मेटच्या मागे त्याचं जे वेट ग्राम्समध्ये लिहिलेलं असतं ते तुम्ही सगळ्यात कमीत कमी बघून घेऊ शकता। आता आपण बोलूया की जे कॉमन मिस्टेक्स आहेत जे नवीन रायडर हेल्मेट घ्यायच्या टाइमला करतात। तर सगळ्यात पहिले तर एकदम टाईट किंवा एकदम लूज हेल्मेट घेणे। तर साईजचं मी तुम्हाला दाखवलं की आपण आपली साईज कशी सिलेक्ट करायला पाहिजे। तर एकदम टाईट हेल्मेट घेतल्यामुळे काय होतं की आपल्या डोक्याला आणि गालाच्या साईडला जे पॅडिंगमुळे पेन व्हायला लगेच चालू होणार। तर ते आपल्याला लॉंग राईडमध्ये खूप इरिटेट करेल आणि ते सेफ्टीसाठी पण एवढं बेनिफिशियल नाही। आणि लूज हेल्मेट घातल्यामुळे तो कंटिन्यू आपला हलत राहणार। मी पण स्टार्टिंगला हीच चुकी केलेली की मला साईजपेक्षा थोडा एक साईज मोठा मी हेल्मेट घेतलेला, त्याच्यामुळे तो लूज व्हायचा। तो वेगाचा एकदम स्टार्टिंगचा, तो 6-7 वर्ष अगोदर मी तो हेल्मेट घेतलेला। अशा चुका पण होतात आपल्याकडून, तर त्या आपण अवॉइड करायला पाहिजे। सेकंड गोष्ट म्हणजे सर्टिफिकेशन। तर जे नवीन रायडर्स आहेत ते सर्टिफिकेशनबद्दल एवढं माहिती नसल्यामुळे
सर्टिफिकेशन कोणते कोणते आहेत त्याला ते चेक नाही करत. तर ते चेक करणं खूप इम्पॉर्टंट आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं ECE डॉट, कमीत कमी डॉट सर्टिफाईड हेल्मेट तरी असायला पाहिजे. जे एक्झॉर्सचे स्टार्टिंग लेवलचे आहेत ते पण 3,500 पासून आहेत आणि त्यांना पण डॉट सर्टिफाईड आहेत ते, तर ते आपण बघू शकतो. अजून एक आहे जी बरेच लोक चुकी करतात की लुक्सच्या हिशोबाने हेल्मेट सिलेक्ट करतात. तर आता हा हेल्मेट दिसायला चांगला वाटतो, याच्यात हा कलर चांगला आहे म्हणून हा हेल्मेट घेतो, पण त्याच्यामध्ये काय काय सेफ्टी आहे आणि त्याचे काय बेनिफिट्स आहेत, त्याच्यात आपली साईज आहे की नाही, या सगळ्या गोष्टी बघतच नाही. फक्त लुक वाईज चांगला दिसला तर तो मी घेणार. तर असं आपण नाही करायला पाहिजे. लुक एक सेकंडरी गोष्ट आहे, प्रायमरी सेफ्टी आहे, तर त्या गोष्टीकडे आपण फोकस करायला पाहिजे. तर हे जे कॉमन मिस्टेक आहेत या आपण अवॉइड करायला पाहिजे. तर ही व्हिडिओ मी इथपर्यंतच ठेवतो. तुम्हाला जर आवडली असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर लाईक करा, कमेंट करा. माझे कुठले पॉईंट्स जर राहिले असतील हेल्मेटबद्दल तर ते पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.